DJ. स्वागत आहे मित्रांनो आपल्या अजून एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर मी SY क्रिएशन तुमच्यासाठी अजून एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेला आहे. आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे आणि नक्कीच तुम्हाला आवडणार आहे, त्यामुळे जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तर आज आपण एका स्पेशल सॉन्गवरती CapCut ॲपवरती व्हिडिओ एडिट करणार आहे. तुमच्याकडे जरी हा CapCut ॲप नसेल तर खाली कमेंटमध्ये आपण टेलिग्राम चॅनलची लिंक पिन केलेली आहे. त्या टेलिग्रामवरती तुम्हाला CapCut त्यासाठी लागणारा VPN बघायला मिळेल. ते तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. तर लवकरात लवकर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तर सिम्पली आपण VPN जो आहे तो आपल्याला कनेक्ट करणार आहे. त्यानंतर CapCut ॲप ओपन करून घेणार आहे. त्यानंतर तुम्हाला न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमच्यासमोर प्रोजेक्ट ओपन होऊन जाईल. आपण दिलेलं सॉन्ग तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचं आहे. सॉन्ग की तुम्हाला टेलिग्रामवरती मिळून जाईल. त्याचबरोबर आजचं जे आपलं सर्व मटेरियल आहे हे तुम्हाला आपल्या वेबसाईटला फ्रीमध्ये मिळून जाईल. वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये बघायला मिळेल. तर अशा प्रकारे तुम्हाला इथे ऑडिओवरती क्लिक करून सॉन्ग ॲड करून घ्यायचं आहे. सॉन्ग ॲड करून घेतल्यानंतर तुम्हाला इथे जे सॉन्ग आहे त्याच्यावरती क्लिक करून बीट्सच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सॉन्गला क्लिक करून आपल्याला इथे बीट्सच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला इथे बीट्स जे आहेत ते ॲड बीटवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर हे बीट्स ॲड करता येत नसतील तुम्ही वरती इथे हे हा बीट आणि हे टायमिंग बघूनही तुम्ही बीट ॲडजस्ट करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला एवढे बीट्स जे आहेत ते 6 बीट्स आहेत ते तुम्हाला अशा टायमिंगवरती ॲडजस्ट करून घ्यायचे. त्यानंतर सुरुवातीला यायचं ॲड चिन्हावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला आपलं जे मटेरियल आहे ते ॲल्बममधून आपल्या मटेरियलचा ॲल्बम सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपलं जे इमेज आहे ते सिम्पली ॲड करून घ्यायचं आणि ॲडच्या चिन्हावर क्लिक करून हे जे साईडला ओपन झालं आहे ते कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इमेजची जी साईज आहे ती आपण शेवटच्या म्हणजे आपलं जे सॉन्ग आहे तिथपर्यंत वाढवून घेणार आहे. त्यानंतर सिम्पली आपण बॅक निघून आपलं जो रेशोचं बटन आहे त्याच्यावरती क्लिक करणार आहे आणि 9:16च्या बटन ऑप्शनला सिलेक्ट करून आपला रेशो जो आहे तो 9:16चा करेक्ट करून घेणार आहे. अशा प्रकारे 9:16चा रेशो आपल्याला झालेला बघायला मिळेल. त्यानंतर सिम्पली हे जे आपले इमेज आहे याची जी ॲडजस्टमेंट आहे ते आपण अशा प्रकारे इथं करून घेणार आहे. त्यानंतर हे जे इमेज आहे ते आपलं सॉन्गचं शेवटपर्यंत सेट आहे की नाही ते आपण चेक करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला चेक आहे की नाही ते बघायला मिळून जाईल. त्यानंतर सिम्पली आपण सुरुवातीला येणार आहे, सॉन्गवरती क्लिक करणार आहे. आपले जे बीट्स आहेत त्या प्रत्येक बीटवरती आपण हे जे आपलं इमेज आहे ते कट करून घ्यायचं आहे. त्यासाठी बीटवरती यायचं, इमेजला क्लिक करून स्प्लिटच्या ऑप्शनला क्लिक करून इमेजचे 2 पार्ट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढच्या बीटला यायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला स्प्लिट करून घ्यायचं आहे. असं आपण प्रत्येक बीटवरती आपले जवळजवळ 5 बीट आहेत त्या प्रत्येक बीटवरती आपण सिम्पली हे इमेज जे आहे ते कट करून घेणार आहे. अशा प्रकारे आपण 5ही बीटला इमेजेस कट करून घेतलेले आहेत. त्यानंतर सुरुवातीला यायचं आहे, आपला जो पहिला बीट आहे त्या पहिल्या बीटवरती येऊन सिम्पली इफेक्टच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्ट क्लिक करायचं आहे. तुम्हाला इथे वेगवेगळे कॅटेगरीज बघायला मिळतील. त्यामध्ये आपल्याला ओपनिंग अँड क्लोजिंगची कॅटेगरी ओपन करून घ्यायचं आहे. तुम्हाला इथे हेक्सागोनल स्पॉट नावाचा इफेक्ट बघायला मिळेल, तो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे. तुम्हाला जर इफेक्ट सापडला नाही तुम्ही इथे सर्चही करू शकता. अशा प्रकारे हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे आणि टिकवरती क्लिक करायचं आहे म्हणजे इफेक्ट ॲड होऊन जाईल. त्यानंतर ह्या ज्या इफेक्टची लेंथ आहे त्या आपला जो बीट आहे त्याच्यासाठी थोडंसं पुढं आपल्याला इथं अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे म्हणजे हा आपला इफेक्ट व्यवस्थित ॲडजस्ट होऊन जाईल. त्यानंतर आपल्याला पुढच्या इमेजला यायचं आहे, इमेजवरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनच्या बटनावरती क्लिक करून तुम्हाला इथे कॅटेगरी बघायला मिळतील, इन, आउट अँड कॉम्बो. तर आपल्याला कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे. थोडं पुढं स्क्रॉल करायचं आहे. आपल्याला इथं पेंड्युलम 1 नावाचा इफेक्ट बघायला मिळेल. तो सिम्पली आपल्याला ॲड करून टिकवरती क्लिक करायचं आहे म्हणजे आपला इफेक्ट सेट होऊन जाईल. त्याबरोबरच आपल्याला दुसऱ्या इमेजला क्लिक करून पुन्हा ॲनिमेशनला क्लिक करून कॉम्बो ओपन करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला पेंड्युलम 2 नावाचा इफेक्ट बघायला मिळेल, तो ॲड करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे दोन्ही इफेक्ट सेट होऊन जातील. त्यानंतर पुन्हा पुढच्या इमेजला क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनला क्लिक करायचं आहे, पुन्हा कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला इथे स्ट्रेच अँड डिझॉर्ट नावाचा इफेक्ट बघायला मिळेल, तो तुम्हाला इथे शोधून घ्यायचा आहे. अशा प्रकारे स्ट्रेच अँड डिझॉर्ट नावाचा इफेक्ट आपल्याला शोधून घ्यायचा आहे. हा इफेक्ट शोधून तुम्हाला टिकवरती क्लिक करायचं आहे म्हणजे हा इफेक्ट सेट होऊन जाईल. त्यानंतर आपल्याला हे सॉन्ग व्यवस्थित ऐकून घ्यायचं आहे. इफेक्ट आपला बरोबर पडला की नाही आपल्याला एकदा बघून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण थोडंसं पुढे येणार आहे आणि पुन्हा बॉडी इफेक्टला क्लिक करायचं आहे. पुढं स्क्रॉल करत जाऊन आपल्याला इथे ग्लोविंग लाईन्स नावाचा इफेक्ट एक कॅटेगरी बघायला मिळेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे इफेक्ट्स लोड होतील. त्यामध्ये आपल्याला एक इफेक्ट शोधायचा आहे, फ्लेम्स नावाचा इफेक्ट आपण शोधणार आहे. तो इथे असं वरती स्क्रॉल करायला गेल्यानंतर मला टॉलरनस फ्लेम्स म्हणून नावाचा इफेक्ट बघायला मिळेल, त्याच्यावरती क्लिक करून टिक करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हा इफेक्ट इथं ॲडजस्ट होऊन जाईल. त्यानंतर याची जी लेंथ आहे ते आपण आपल्या पुढच्या बीटपर्यंत अशा प्रकारे कट करून घेणार आहे म्हणजे हा जो आपला इमेज आहे तो सेट झालेला आहे. त्यानंतर पुन्हा आपण पुढच्या इमेजला येणार आहे, ॲनिमेशनला क्लिक करायचं आहे. आता इनमध्येच आपल्याला इथं स्वॉश नावाचा इफेक्ट बघायला मिळेल, तो सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे आणि टिक करून घ्यायचं आहे.
अशा प्रकारे हा इफेक्ट ॲडजस्ट होऊन जाईल. त्यानंतर सुरुवातीला यायचं आहे आपल्याला, पहिल्या त्या बीटवरती यायचं आहे, व्हिडिओ इफेक्ट क्लिक करायचं आहे. तुम्हाला जे स्प्लिट नावाची कॅटेगरी बघायला मिळेल. त्या स्प्लिट कॅटेगरीला यायचं आहे. इफेक्ट लोड आल्यानंतर आपल्याला इथे मिरर 3 स्क्रीन नावाचा इफेक्ट बघायला मिळेल. तो सिम्पली ॲड करून घ्यायचा आणि टिक करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे आपले इमेजेस आहेत ते 3 पार्टमध्ये ॲडजस्ट होऊन जातील. त्यानंतर हे जे आपलं डोकंवरती कट झालेलं आहे, तर आपण सेट करण्यासाठी ॲडजस्टच्या बटनावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे व्हर्टिकलची जी आपली ॲडजस्टमेंट आहे ते आपल्याला अशा प्रकारे इथं करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण इमेज थोडंसं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे, कारण इमेज थोडंसं आपलं वरती गेल्यामुळे वरचाही फोटो आपला कट व्हायला लागला आहे. त्यामुळे आपण इमेज आहे जे ते अशा प्रकारे थोडीशी ॲडजस्ट करून घेणार आहे, म्हणजे आपला इमेज आपल्या व्यवस्थित ॲडजस्ट झालेला आहे. त्यानंतर हा जो आपला इफेक्ट आहे तो आपण या पुढच्या बीटपर्यंत कट करून घेणार आहे. त्यानंतर पूर्ण ॲडजस्टला क्लिक करून फिल्टर जो आहे तो आपण पूर्णपणे कमी करून घेणार आहे, म्हणजे आपली इमेज ओरिजिनल आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर पुन्हा पुढच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनवरती क्लिक करणार आहे. कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला पुढं मगाशी आपण वेव स्ट्रेच अँड डिझॉर्टचा इफेक्ट ॲड केला होता. आता आपल्याला डिझॉर्ट अँड स्ट्रेच नावाचा इफेक्ट पुढे बघायला मिळेल. तो सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे. हा स्ट्रेच अँड डिझॉर्ट नावाचा आपल्याला इफेक्ट सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे इफेक्ट ॲड होऊन जाईल. त्यानंतर पुन्हा सुरुवातीला यायचं आहे. यातून बॅक निघून ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. ॲड ओव्हरलेला क्लिक करून आपले जे अल्बम आहे त्यामध्ये आपल्याला आजचं PNG ॲड करून घ्यायचं आहे. ॲडवरती क्लिक करून हे साईडचं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर PNG जी आपली लेंथ आहे ते आपल्याला जेवढं सॉन्ग आहे तिथपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपलं जे PNG आहे ते आपल्याला इथं वरती ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे PNG ॲडजस्ट होऊन जाईल. त्यानंतर फिल्टर ॲडजस्टमेंटवरती क्लिक करायचं आहे. फिल्टरला क्लिक करून आपल्याला इथे क्लिअर ऑल नावाचा एक फिल्टर बघायला मिळेल. तो सिम्पली आपल्याला क्लिअर ऑल नावाचा एक फिल्टर इफेक्ट लोड झाल्यानंतर सिम्पली शोधून घ्यायचं आहे आणि त्या क्लिअर ऑलवरती क्लिक करून आपल्याला टिक करून घ्यायचं आहे, म्हणजे आपला इफेक्ट जो आपले PNG आहे त्याला एक स्पेशल इफेक्ट मिळून जाईल. त्यानंतर आपले जे 3 लेयर्स आहेत, 3 इमेजची जी आपली लेयर आहे तिथे यायचं आहे आणि हे PNG आपल्याला सुरुवातीला येऊन स्प्लिट करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा आपली 3 लेयर जिथं संपणार आहे ते यायचं आहे आणि पुन्हा हे आपल्याला जे आपलं PNG ते स्प्लिट करून घ्यायचं आहे आणि मधला पार्ट आपल्याला डिलीट करून घ्यायचा आहे, कारण आपला मधला पार्ट आपल्या फोटोच्या मध्ये यायला लागला आहे, त्यामुळे तो डिलीट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपलं जे पेज आहे ते अशा प्रकारे सेट होऊन जाईल. तर आजचा व्हिडिओ क्रिएट झालेला आहे. त्याला सेव्ह करण्यासाठी वरती इथे ॲरो चिन्हावर क्लिक करायचं आहे. ऑटोमॅटिक एक्सपोर्टिंग सुरू होईल आणि व्हिडिओ HD सेव्ह होऊन जाईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. जर काय प्रॉब्लेम असेल तर मला इंस्टावरती मेसेज करा. चला तर मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.